नमस्कार, मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के, एक सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर अंडर हेल्थ अवेअरनेस अँड प्रमोशन सेल स्टाफ क्लिनिक ह्या आपल्या डायबिटीज एज्युकेशन सिरीजच्या तिसऱ्या टप्प्यावर थर्ड सेशनमध्ये आज तुम्हाला डायबिटीजबद्दल आणखी काही माहिती सांगणार आहे. फर्स्ट सेशनमध्ये आपण पाहिलं की डायबिटीज म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार आपण पाहिले. दुसऱ्या सेशनमध्ये आपण पाहिलं की डायबिटीजची लक्षणे कोणती. आता ह्या तिसऱ्या सेशनमध्ये आपण बघूया की डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स काय आहे, कुणाला डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर सर्वप्रथम आहे फॅमिली हिस्ट्री. जर तुमच्या आई वडिलांना, भाऊ बहिणीला, आजी आजोबांना डायबिटीज आहे किंवा होता तर तुम्हाला देखील डायबिटीज होण्याचे चान्सेस अधिक वाढतात. पण जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल, प्रॉपर डाएट, हेल्दी डाएट, रोजच्या रोज व्यायाम हे अगदी आधीपासून असं फॉलो केलं तर हा जो डायबिटीज होण्याचा जो प्रमाण आहे तो खूप डिले होऊन जातो. म्हणजे एखाद्याला जर 30 किंवा 40मध्ये डायबिटीज होणारा होता तर तो डायबिटीज होतो 50व्या किंवा 60व्या वर्षी. ठीक आहे. दुसरं आहे सिडेंटरी लाईफस्टाईल. म्हणजे जी लोक फक्त खातात, पितात, उठतात, झोपतात, थोडीशीच ॲक्टिव्हिटी असते त्यांची, थोडीशीच हालचाल वगैरे असते, ठीक आहे, थोडंसं चालणं असतं, तर त्यांच्यामध्ये देखील डायबिटीज होण्याचे प्रमाण वाढते. का? कारण अशा लोकांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढला तर काय होतं? डायबिटीज होतो. जे आपण पाहिलेलं आहे की इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीज कसा होतो हा फर्स्ट सेशनमध्ये आपण पाहिला आहे. तिसरं म्हणजे काय? तर ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, ओव्हरवेट. म्हणजे ओबेसिटी आणि ओव्हरवेट हे दोन्ही कारणे आहेत किंवा हे दोन्ही रिस्क फॅक्टर्स आहेत डायबिटीज होण्याकरता. पुरुषांमध्ये जर पोटाचा घेर, वेस्ट सर्कम्फरन्स हा 40 इंचेसपेक्षा जास्त आणि महिलांमध्ये 35 इंचेसपेक्षा जास्त असेल आणि तुमचा BMI 25 किंवा त्याच्याहून जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात. तर अशासाठी प्रॉपर डाएट अँड एक्सरसाइज हे अगदी गरजेचं आहे. एवढं फक्त लक्षात असू द्या की पोटाचा घेर जास्त वाढता कामा नये. कारण त्याच्यामुळे काय होतं की तिथे फॅट अक्युमुलेशन, फॅट डिपॉझिशन होतं. त्याच्यामुळे काय होणार आहे? इन्सुलिन रेझिस्टन्स होणार आहे. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे साखर ही रक्तातच वाढत जाणार आहे आणि मग काय होणार आहे? पेशींपर्यंत साखर पोचणारच नाही आणि मग होणार काय? तर डायबिटीज. चौथा आहे GDM, जेस्टेशन डायबिटीज मेलिटस, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज. हा डायबिटीज युजली डिलिव्हरीनंतर रिझॉल्व्ह होऊन जातो, परंतु ह्या महिलांमध्ये पुढे जाऊन डायबिटीज होण्याचे चान्सेस अधिक असतात. म्हणजे काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी ह्यांना टाईप 2 डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात. ह्या महिलांनी प्रत्येक वर्षी आपली शुगर चेक करणे हे अगदी गरजेचं आहे. नेक्स्ट म्हणजे कुठला आहे? काय तर PCOD किंवा PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. ह्याच्यामध्ये काय होतं तर पाळीची अनियमितता. अशा महिलांनी देखील ह्या महिलांमध्ये देखील इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण वाढतं. सो ह्या महिलांनी देखील दरवर्षी आपली शुगर टेस्ट करणे हे अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट म्हणजे तर लाईफस्टाईलमधला आपण खूप आधीपासून बोलत आहोत, जे आहे एक्सरसाइज. ठीक आहे, आपण रोज जॉबला येतो, जातो, ट्रेनने ट्रॅव्हल करतो, खूप चालणं होतं, हा एक्सरसाइज आहे, मान्य करते. ही फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. परंतु घरी जाऊन थोडा वेळ आपलं एक्सरसाइज, एक प्रॉपर एक्सरसाइज करणं, ज्याच्यामध्ये एरोबिक, एनारोबिक, फ्लेक्सिबिलिटी हे तिन्ही प्रकारचे एक्सरसाइजेस असले पाहिजे. एक्सरसाइज हे तुमचे वेगवेगळे प्रकारचे नेहमी असले पाहिजे. की आज तुम्ही एरोबिक एक्सरसाइज केली, उद्या एनारोबिक केली, परवा फ्लेक्सिबिलिटी केली,
की म्हणजे तुमची बॉडी अशी एकदम हेल्दी राहते. सो एक्सरसाइज इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर. जर एक्सरसाइज अजिबात होत नसेल किंवा अगदी खूप कमी एक्सरसाइज होत असेल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी ही खूपच कमी होत असेल, फिजिकल ॲक्टिव्हिटी आपलं होती आहे की रोजच्या रोज आपण कामावर येतो आहे जातो आहे, परंतु प्रॉपर एक्सरसाइज करणं देखील इम्पॉर्टंट आहे. ज्यांची एक्सरसाइज नाही होत आहे त्यांना देखील पुढे जाऊन डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात. नेक्स्ट आहे डाएट. तर डाएटमध्ये रिफाईंड फूड, शुगरी फूड किंवा खूप कार्बोहायड्रेट असलेले फूड, जंक फूड, फास्ट फूड, शुगरी कोल्ड ड्रिंक्स, हे जर प्रमाण हे जर सगळं डाएट घेतला तर काय होणार आहे? इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणार आहे. फॅट डिपॉझिशन, कार्बोहायड्रेट डिपॉझिशन शरीरामध्ये होणार आहे आणि त्याच्याने वाढणार आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि इन्सुलिन रेझिस्टन्सने काय होणार आहे? तर डायबिटीज. नेक्स्ट आहे की लहान मुलांमधील होणारा ओबेसिटी. ठीक आहे, चिल्ड्रन ओबेसिटी. आजकाल टाईप 2 डायबिटीज हा लहान मुलांमध्ये देखील बघायला मिळतोय. का? कारण बाबा लहान मुले, आजकाल बरेचशी लहान मुले मोबाईलमध्ये सतत असतात किंवा घरी व्हिडिओ गेम्समध्ये असतात. बाहेर आउटडोर गेम्स, आउटडोर ॲक्टिव्हिटीज कमी झालेली आहे. बऱ्याचशा लहान मुलांमध्ये लठ्ठपणा येत आहे, पोट सुटत चाललं आहे. ठीक आहे, तर अशा मुलांमध्ये देखील डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की मुलांना जेवढा आउटडोर गेम्स, बाहेरचे गेम्स तुम्ही एन्करेज कराल तेवढंच चांगलं आहे. नेक्स्ट आहे की ज्यांना हायपरटेन्शन आहे, BP आहे किंवा हार्टचं सर्जरी झाली आहे, अँजिओप्लास्टी झाली आहे किंवा बायपास झाला आहे किंवा ज्यांना थायरॉईड आहे त्यांना देखील डायबिटीज होण्याचे चान्सेस अधिक असतात. तर त्यांनी देखील दरवर्षी आपलं शुगर चेक करणं हे अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट म्हणजे की स्ट्रेस. आता स्ट्रेस म्हणजे असं म्हटलं की मला आज खूपच स्ट्रेस होता कामाचा आणि उद्या मला डायबिटीज झाला, तर असं नसतं. तर जर काही लोकांमध्ये स्ट्रेसला सामोरे जायचे किंवा स्ट्रेसला कॉम्पॅक्ट करण्याचे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट हे जमत नाही, मग ज्या लोकांमध्ये खूप महिने का खूप वर्ष हे स्ट्रेसफुल लाईफच जात आहे, कामाचं प्रेशर असो, घराचं प्रेशर असो, तर काय होतं? स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं? तर डायबिटीज. तर हे सगळे होते डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स. ह्याला टॅकल कसं करायचं आपण हे सगळं बघूया आपल्या नेक्स्ट सेशन्समध्ये. पण हे डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स जर तुम्हाला माहीत असतील तर ॲटलिस्ट तुम्ही काळजी घ्याल की काय आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी हे तर मी तुम्हाला पुढच्या सेशन्समध्ये सांगणारच आहे. परंतु तुम्ही देखील स्वतःबद्दल विचार कराल आणि रोजच्या रोज व्यायाम करत जाल, हे इम्पॉर्टंट आहे. तर मी इथेच थांबते आजसाठी. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू.